गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण अल्किनमध्ये नेक्स्ट ॲडिशन रिएक्शन्स ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किन समजून घेणार आहोत. बघा, ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किन. आता ही ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किन अतिशय इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहे. आपल्या 11th मध्ये अल्किन चॅप्टरमध्ये येणार आणि 12th मध्ये अल्कोहोल चॅप्टरमध्ये येणार आहे. बघा, तर नॅचरली ॲडिशन रिएक्शन्स तर आहेच. अल्किन म्हटलं तर कोणते रिएक्शन्स येत असते? ॲडिशन्स रिएक्शन्स. आपण ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटर ॲड करणार आहोत. हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड टू प्रोड्यूस अल्कोहोल. म्हणून ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये आपण काय करणार आहोत? ॲडिशन ऑफ वॉटर करणार आहोत. बघा, लक्षात ठेवा, ॲडिशन ऑफ वॉटर अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. across the carbon double bond to produce alcohol is known as acid hydrolysis of alkene. या रिएक्शन्सला आपण ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किन म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एक जर एक्झाम्पल घेतलं आपण CH2 डबल बॉन्ड CH2 आणि यांच्यामध्ये जर आपण वॉटर ऍड केलं, पण हे वॉटर इझिली ऍड होणार नाही बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा आपण हायड्रेटिंग एजंट वापरणार आहोत कॅटलिस्ट म्हणून, आणि हा H आणि OH ऍड करण्यासाठी मदत करेल आणि काय तयार होईल? इथिल अल्कोहोल तयार होईल. दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रेशन ऑफ अल्किन, ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किन. बेसिकली ही जी रिएक्शन असते या रिएक्शन्समध्ये मार्कोव्हिंकॉफ्स रूलनुसार ॲडिशन होणार आहे. बरोबर आहे. आता ही जी रिएक्शन्स करणार आहोत बेसिकली, तर बघा, ऍक्च्युली या रिएक्शन्समध्ये फक्त आणि फक्त हाच प्रायमरी अल्कोहोल तयार केला जात असते, इथिल अल्कोहोल. आणि इंडस्ट्रियली इथिल अल्कोहोल इथिलीन पासून तयार करण्याची ही रिएक्शन्स आहे ऍक्च्युली. तर आता या रिएक्शन्समध्ये काय होणार आहे? डायरेक्ट वॉटर ऍड होत नाही. कोणाच्या प्रेझेन्समध्ये वॉटर ऍड होणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. म्हणून सुरुवातीला हा जो इथिलीन आहे, या इथिलीनची रिएक्शन्स आपण जेव्हा कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत करतो, आहे की नाही, तर काय होणार आहे? ऍक्च्युली हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि हा इलेक्ट्रोफाइल याच्यात ऍड होत असते. इथे सिमेट्रिकल असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. H पॉझिटिव्ह O निगेटिव्ह ऍसिड मधला H इथे लावा, O इथे लावा, कोणताही कुठे लावलं असतं तरी चाललं असतं. आणि आपल्याला फायनली आन्सर काय भेटणार आहे? असं पहिल्या स्टेप मधलं इथिल हायड्रोजन सल्फेट. पहिल्या स्टेप मध्ये काय भेटेल आपल्याला? असा इथिल, याला आपण इथिल म्हणतो, हायड्रोजन सल्फेट. इथिल हायड्रोजन सल्फेट असा इंटरमिडिएट तयार होईल पहिल्या स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये मग याच्यात आपण वॉटर ऍड करत असतो. आता सेकंड स्टेप मध्ये बेसिकली या रिएक्शन्स मध्ये आपण वॉटर ऍड करणार आहोत, OSO3H, आणि याच्या वॉटर सोबत याला आपण बॉईल करू. ठीक आहे, अशा प्रकारे. आता काय होणार आहे? ऑक्सिजन निगेटिव्ह, सल्फर पॉझिटिव्ह, H पॉझिटिव्ह, OH निगेटिव्ह, याला आपण याच्यासोबत बॉईल करू. काय होईल? H इथे येऊन जाईल आणि H2SO4 वापस रिमूव्ह होऊन जाईल. आणि म्हणून H2SO4 या रिएक्शन्स मध्ये कॅटलिस्टचं काम करत असतो. आणि अशा प्रकारे आपल्याला इथिल अल्कोहोल तयार होईल आणि H2SO4 इज अगेन रिजनरेटेड. तर इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल फ्रॉम इथिन. अशा प्रकारे या इथिन पासून आपण काय तयार करू शकतो? इथिल अल्कोहोल बनवू शकतो. दिस इज ओनली अ प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर्ड बाय दिस रिएक्शन्स. तर प्रायमरी अल्कोहोल आपण याच्यानंतरची जी नेक्स्ट रिएक्शन्स आहे ती हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन अँटी मार्कोव्हिंकॉफ्स ॲडिशननुसार, त्यानुसार आपण प्रायमरी अल्कोहोल तयार करत असतो. तर या रिएक्शन्समध्ये बेसिकली हा जर प्रायमरी अल्कोहोल सोडला तर सर्वच सेकंडरी किंवा टर्शरी टाईपचे अल्कोहोल तयार केले जात असते. त्याचं कारणच असं आहे की ही जी रिएक्शन्स असते, हायड्रेशन ऑफ अल्किन इज डन बाय युजिंग मार्कोव्हिंकॉफ्स रूल. आपण ही जी ॲडिशन्स रिएक्शन्स करत असतो तर बेसिकली मार्कोव्हिंकॉफ्स ॲडिशन रिएक्शन्स असणार आहे. त्याच्यामध्ये आपण कोणता रूल वापरणार आहे? बघा, या रिएक्शन्स मध्ये ॲडिशन्स करत असताना आपण मार्कोव्हिंकॉफ्स रूल नुसार ॲडिशन्स करणार आहोत.
मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसार ॲडिशन्स करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, जर मी आता एक्झाम्पल घेतलं आणि ही रिएक्शन जर करून दाखवली आपण, बघा CH3CH डबल बॉन्ड CH2 हा घेतला मी अनसिमेट्रिकल अल्कीन, आणि या अनसिमेट्रिकल अल्कीनची रिएक्शन्स आपण H2SO4 सोबत करू पहिल्या स्टेपमध्ये SO3H कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. नॅचरली कोणत्या रूलनुसार होणार आहे? पहिल्या स्टेपमध्ये मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसार ॲडिशन होईल. ॲसिड मधला H पॉझिटिव्ह O निगेटिव्ह, नॅचरली डबल बॉन्ड असल्यामुळं ॲडिशन रिएक्शन होणारच आहे. मार्कोव्ह-विन्कॉफ्सचं म्हणणं काय की निगेटिव्ह पार्ट कुठे लावायचा? अशा कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला, विच कंटेन मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्यापेक्षा मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन आहे त्याला तो निगेटिव्ह पार्ट ॲड करायचा, आणि म्हणून आपल्याला सेकंडरीच प्रॉडक्ट तयार होत असते. लक्षात ठेवा OSO3H आणि इथे काय होईल CH3. काय नाव येणार आहे? सेकंडरी प्रोपीन. सेकंडरी प्रोपीन हा हायड्रोजन आणि हा सल्फेट, सेकंडरी प्रोपीन हायड्रोजन सल्फेट असा इंटरमिडिएट तयार होईल पहिल्या स्टेपमध्ये. हा जो सेकंडरी प्रोपीन हायड्रोजन सल्फेट आहे, सेकंड स्टेपमध्ये आपण याच्यामध्ये आता वॉटर ॲड करू. बघा हा जो सेकंडरी प्रोपीन हायड्रोजन सल्फेट आहे यामध्ये आता वॉटर मॉलिक्यूल ॲड करू HOH, हे की नाही. याच्यासोबत याला बॉईल जर केलं आपण वॉटर सोबत तर नॅचरली H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह, आहे की नाही. रिएक्शन्समध्ये हा O निगेटिव्ह SO3H पॉझिटिव्ह, इथे H येऊन जाईल H2SO4 निघून जाईल, आणि आपल्याला कोणता आन्सर भेटणार आहे? सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, म्हणजे सेकंडरीज कंपाऊंड तयार होतो बेसिकली. प्लस H2SO4 काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे, आणि म्हणूनच इथे प्रोपेन टू ऑल असं आपल्याला प्रॉडक्ट तयार होईल. ठीक आहे. तर बेसिकली ही जी रिएक्शन्स आहे ही कोणत्या रूलनुसार करायची असते? आपल्याला मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसार करायची असते. मी एक दुसरं उदाहरण घेतो पुन्हा. बघा अनसिमेट्रिकल अल्कीन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट म्हटलं तर मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूल आलाच. फॉर एक्झाम्पल सेकंड क्लास कार्बन एक CH3 ग्रुप, आहे की नाही. अशा प्रकारे आयसोब्युटिलीन जर घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स HOSO3H कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 लिहिताना असंच लिहायचं आहे ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये. कोणत्या रूलनुसार रिएक्शन होणार आहे? मार्कोव्ह-विन्कॉफ्स. अनसिमेट्रिकल अल्कीन अनसिमेट्रिकल रिएजंट, हा H पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. मार्कोव्ह-विन्कॉफ्सचं म्हणणं काय? निगेटिव्ह पार्ट कुठे लावायचा? अशा कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला, विच कंटेन मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. याच्यापेक्षा मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन आहे तो निगेटिव्ह पार्ट तिथे लावायचा. आणि अशा प्रकारे आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये हा टर्शरी ब्युटील हायड्रोजन सल्फेट नावाचा इंटरमिडिएट तयार होईल. टर्शरी ब्युटील हायड्रोजन सल्फेट, याला काय म्हणू आपण? टर्शरी ब्युटील हायड्रोजन सल्फेट हा इंटरमिडिएट तयार होईल, आहे की नाही. पहिल्या स्टेपमध्ये हा जो टर्शरी ब्युटील हायड्रोजन सल्फेट आहे याला आपण सेकंड स्टेपमध्ये आता वॉटर ॲड करतो याच्यामध्ये. हा जो टर्शरी ब्युटील हायड्रोजन सल्फेट हा वाला जो कंपाऊंड आहे यामध्ये आता वॉटर ॲड करायचा आहे, म्हणजे याच्यासोबत याला आता बॉईल करू आपण वॉटरसोबत. तर नॅचरली हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, बेसिकली हा H इथे येऊन जाईल H2SO4 वापस निघून जाईल, आणि वी गेट अ टर्शरी ब्युटील अल्कोहोल. काय भेटते आपल्याला? टर्शरी ब्युटील अल्कोहोल भेटल प्लस H2SO4 बाय प्रॉडक्ट भेटल. म्हणजे ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करतो, अल्कीनमध्ये वॉटर ॲड करतो ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये, पॉसिबल 2 प्रॉडक्ट भेटतात, पण द मेजर प्रॉडक्ट इज अकॉर्डिंग टू द मार्कोव्ह-विन्कॉफ्स ॲडिशन्स. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता बेसिकली प्रत्येक वेळेस मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसारच प्रॉडक्ट भेटेल असंही नाही. ज्यांनी बोर्ड एक्झामनुसार मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसारच प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा ॲन्सर रॉंग येऊ शकते. त्यामुळे आपण थोडं समजून घेऊ की समोर याचं जे रिअरेंजमेंट आहे, याचं जे मेकॅनिझम आहे, या मेकॅनिझमवरून क्लिअर होते की नेमका मेजर प्रॉडक्ट कोणता भेटायला पाहिजे. बरेचदा हायड्रेशन ऑफ अल्कीनमध्ये जे मार्कोव्ह-विन्कॉफ्स रूलनुसार आपण मेजर प्रॉडक्ट प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो ते आपलं रॉंग होईल. बरोबर आहे की नाही. जसं मी आता एक एक्झाम्पल दिलं तर तुम्ही इथे ही रिएक्शन्समधलं प्रॉडक्ट जे आहे ते प्रिडिक्ट करू शकता. जसं एक एक्झाम्पल घेऊ आता आपण. सपोज हा एक एक्झाम्पल घेतलं की CH डबल बॉन्ड CH2 2 मिथिल ब्यूट 1 EN, हा झाला 3 मिथिल ब्यूट
1En असं एक एक्झाम्पल घेतलं आपण आणि याच्यामध्ये हायड्रॉलिसिस केलं. काय केलं याच्यानी? वॉटर ॲड केलं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. सांगायचं की प्रॉडक्ट कोणता तयार होईल? आता आपल्याला माहिती आहे की हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे आणि हा वॉटर सुद्धा काय अनसिमेट्रिकल आहे. तर नॅचरली हा जो निगेटिव्ह पार्ट आहे कुठे लावसाल तुम्ही? कमीत कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला. म्हणजे बेसिकली जर काही जणांना आन्सर काढलं तर मार्कोव्हिंकॉफ्स रूलनुसार याचा आन्सर तुमचा असा यायला पाहिजे की CH3 त्यानंतर CH याला काय लागणार आहे? OH. हा तुमचा बेसिकली कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे? मेजर प्रॉडक्ट आणि एक मायनर प्रॉडक्ट. अँटी मार्कोव्हिंकॉफ्स रूलनुसार काही जण इथे OH लावतील तर दुसरं पॉसिबल मायनर प्रॉडक्ट हे यायला पाहिजे आहे की नाही? म्हणजे मायनर प्रॉडक्ट तुमचं हे वाला असायला पाहिजे होतं आहे ना. तर हे दोन्ही प्रॉडक्टमध्ये तुमचा मेजर प्रॉडक्ट हे येणारच नाही. या रिएक्शनचा जो मेजर प्रॉडक्ट येईल बघा लक्षात ठेवायचं आहे. तर या रिएक्शन्समधलं जे मेजर प्रॉडक्ट तयार होईल तर ते हे तयार होतील बघा लक्षात ठेवा. या रिएक्शन्समधलं मेजर प्रॉडक्ट राहणार आहे CH3CH OH CH2CH3. दिस इज द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स. हे या रिएक्शन्समधलं मेजर प्रॉडक्ट आहे. हे या रिएक्शन्समधलं मेजर प्रॉडक्ट येणार नाही. मग आता नेमकं हे झालं कसं की हे वाला प्रॉडक्ट आपण कसं काय मेजर प्रॉडक्ट घेतलं? इथे ते कुठे डबल बॉन्ड नाहीच आहे आणि इथे कसं काय तो OH ऍड झाला आहे ना. तर हे तुम्हाला परफेक्ट समजण्यासाठी या रिएक्शनचं मेकॅनिझम समजून घ्यावं लागेल. आणि या मेकॅनिझममध्ये जे रिएक्शन्स इंटरमिडिएट तयार होते कार्बोकॅटायन्स, तर ते कार्बोकॅटायन्सची प्रॉपर्टी आहे की रिअरेंजमेंट होण्याची. आणि रिअरेंजमेंट तो 1,2 हायड्राईड मिथाईल किंवा फिनाईल शिफ्ट करून करतो. त्यामुळं हे वाला प्रॉडक्ट तुमचं मेजर प्रॉडक्ट आहे. त्यामुळे हे मेजर प्रॉडक्ट कसं आहे ते आपण याच्या मेकॅनिझमवरून समजून घेऊ. ठीक आहे. तर बघा या रिएक्शनचं जर मेकॅनिझम आपण करतो म्हटलं तर काय होते ते बघू. मेकॅनिझम मध्ये जेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा तर मेकॅनिझम ऑफ ऍसिड हायड्रोलिसिस ही रिएक्शन समजून घेऊ. बरोबर आहे. या रिएक्शनचं मेकॅनिझम भलेही आपल्याला 11th मध्ये याचं मेकॅनिझम नाही आहे पण 12th मध्ये याचं मेकॅनिझम आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्कीन. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत? आपला जो अल्कीन असेल सपोज मी एक CH डबल बॉन्ड CH2 हे अल्कीन घेतला आहे आणि यांच्यामध्ये जर आपण हायड्रोजन्स म्हणजे ऍसिड H आपला जो H2SO4 आहे अशा प्रकारे आपण जो असा लिहितो H2SO4 यांच्या प्रेझेन्समध्ये बेसिकली रिएक्शन्स होते. हा H पॉझिटिव्ह आहे आणि हा पार्ट निगेटिव्ह आहे की नाही. तर हा ऍक्च्युली इलेक्ट्रॉन रिच आहे त्याच्यामुळे हे याच्यासोबत काय करेल? बॉन्ड करेल आणि सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार होईल. H पॉझिटिव्ह याच्यासोबत कंबाईन होईल आणि आपल्याला काय तयार होईल? पहिल्या स्टेपमध्ये असा सेकंडरी कार्बोकॅटायन. प्रायमरी केला असता तर तो अनस्टेबल झाला असता. अशा प्रकारे हा सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार होईल. H इथे ऍड होईल आणि हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होईल आणि हायड्रोजन्स त्याच्यासोबत कंबाईन होईल आणि हा HSO4 निगेटिव्ह आपल्याला बाय प्रॉडक्ट भेटेल. हा वीक बेस राहणार आहे. कॉन्जुगेटेड बेस काय राहणार आहे? HSO4 निगेटिव्ह. हा तुमचा वीक कॉन्जुगेटेड बेस तयार होईल. तर पहिल्या स्टेपमध्ये हा कार्बोकॅटायन्स तयार होते. आता कार्बोकॅटायन्स तयार झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आता याच्यात वॉटर ऍड होणार आहे. बघा हा जो तुमचा कार्बोकॅटायन्स आहे ते यांच्यामध्ये आता वॉटर ऍड होते. वॉटर कशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करत आणि हा जो हायड्रेटेड अल्कोहोल तयार होईल. काय तयार होईल? असा हायड्रेटेड अल्कोहोल तयार होईल अशा प्रकारे. आणि फायनली याच्यामधला H काढून टाकायचा आहे आपल्याला तर तो कोण घेऊन जाईल? हा वीक कॉन्जुगेटेड बेस. म्हणजे फायनली जी रिएक्शन्स मधला जो हायड्रेटेड अल्कोहोल आहे त्या हायड्रेटेड अल्कोहोल मधून हा H पॉझिटिव्ह निघून जाणार आहे. बघा हे आपल्यापेक्षा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला देऊन टाकेल. H पॉझिटिव्हच्या फॉर्ममध्ये तो निघून जाईल. तो जो HSO4 निगेटिव्ह आहे हा H ला घेऊन जाईल म्हणजे H2SO4 वापस निघून जाईल. कॅटॅलिकचं काम आहे त्याचं. आणि अशा प्रकारे आपल्याला अल्कोहोल तयार होऊन जाईल. डिप्रोटोनेशन झालं आणि फायनली अल्कोहोल तयार होईल आणि H2SO4 रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम होत असते. तर ही जी रिएक्शन्स आहे जो कार्बोकॅटायन्स तयार होत असते हे खूप महत्त्वाचं आहे की या रिएक्शनच्या इंटरमिडिएट हे कार्बोकॅटायन्स आहे.
आणि कार्बोकॅटायनची प्रॉपर्टी आहे की 1-2 शिफ्ट करण्याची. बघा लक्षात ठेवायचं आहे की इथे महत्वाची नोट अशी आहे की ही जी रिएक्शन्स आहेत या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम ऑफ दीज रिएक्शन्स इज थ्रू द कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट. मेकॅनिझम मध्ये काय कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट तयार होतो, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. तर इंटरमिडिएट तयार होतो आणि कार्बोकॅटायन जर इंटरमिडिएट तयार होत असेल तर मोर स्टेबल जर कार्बोकॅटायन्स असेल तर तो मोर अमाऊंट मध्ये तयार होईल. त्यामुळे या रिएक्शन्स मध्ये कोणता अल्किन फास्टर हायड्रेशन्स करल की त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या कार्बोकॅटायनच्या स्टेबिलिटीवर डिपेंड असते. म्हणून आपण त्याचेही क्वेश्चन्स पाहणार आहोत की यापैकी कोणता अल्किन फास्टर हायड्रेशन्स करणार आहे ते डिपेंड आहे की त्यामधला जो कार्बोकॅटायन्स आहे तो कोणता स्टेबल कार्बोकॅटायन्स बनवतो, तो वाला अल्किन मोर फास्टर हायड्रेशन्स करेल. त्याच्यामुळे कार्बोकॅटायन्स इंटरमिडिएट तयार होते आणि कार्बोकॅटायन जर इंटरमिडिएट तयार होत असेल तर रिअरेंजमेंट पॉसिबल आहे आणि रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन्स होणारच आहे. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन्स होणार आहे त्याच्यात. तर रिअरेंजमेंट जर झाली कार्बोकॅटायन्स मध्ये तर तुम्हाला माहिती आहे 1 डिग्री कार्बोकॅटायनचं कन्व्हर्शन 2 डिग्री कार्बोकॅटायन्स मध्ये होणार आहे. 2 डिग्री कार्बोकॅटायनचं कन्व्हर्शन मोर स्टेबल 3 डिग्री कार्बोकॅटायन्स मध्ये होणार आहे बाय 1-2 शिफ्ट. 1-2 शिफ्ट. आता 1-2 शिफ्ट कशामध्ये होऊ शकते, हायड्राईड शिफ्ट होऊ शकते, मिथाइल शिफ्ट होऊ शकते, फिनाइल शिफ्ट होऊ शकते. या प्रकारे शिफ्टिंग होऊन तो मोर स्टेबल कार्बोकॅटायन्स मध्ये कन्वर्ट होत असेल तर तो वाला प्रॉडक्ट आपला मेजर प्रॉडक्ट असेल. आणि म्हणूनच तर आता आपण जे रिएक्शन्स पाहिली तर तिथं जो कार्बोकॅटायन्स आहे तो जो तयार होणार आहे ते 1-2 शिफ्ट होऊन तयार होणार आहे. बघा आता ही मेकॅनिझम समजल्यावर आपल्याला परफेक्ट सांगता येते की यांचं हे वाला प्रॉडक्ट का जर मेजर प्रॉडक्ट आलं असेल. बघा जर एक्झाम्पल आताचं घेतलं आपण तर या एक्झाम्पलमध्ये ही वाली जी रिएक्शन्स होती तर या रिएक्शन्स मधला हा वाला प्रॉडक्ट का मेजर प्रॉडक्ट होता ते आपण आता सांगणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस ऍसिड कॅटलाइज मेकॅनिझम आहे ना, तर काय होईल सुरुवातीला हा वाला हायड्रोजन सबस्ट्रॅक्ट करेल हा आणि हा सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार करेल. काय तयार करेल असा सेकंडरी कार्बोकॅटायन्स बनवतो. हा सेकंडरी कार्बोकॅटायन्स हा वाला 2 डिग्री कार्बोकॅटायन्स आहे. पण हा 2 डिग्री कार्बोकॅटायन्स 3 डिग्री मध्ये कन्वर्ट होऊ शकते आणि कार्बोकॅटायनची ती प्रॉपर्टी आहे. म्हणून हा जो हायड्रोजन आहे हा वाला जो हायड्रोजन आहे हा इथे शिफ्ट होणार आहे. 1-2 शिफ्ट म्हणतो हायड्राईड शिफ्ट आणि म्हणून इथे 1-2 हायड्राईड शिफ्ट होणार आहे आणि हा वाला सेकंडरी कार्बोकॅटायन टर्शरी कार्बोकॅटायन्स मध्ये कन्वर्ट होईल आणि म्हणून इथे 1-2 शिफ्ट होऊन हा मोर स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन्स मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे. आता मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार झाला की याच्यावर काय करणार आहे वॉटर ऍड होईल नेक्स्ट स्टेप मध्ये मेकॅनिझम मध्ये आणि म्हणून याच्यात जरा वॉटर ऍड झाला. बघा लक्षात ठेवायचं आहे OH2 पॉझिटिव्ह आणि फायनली याचं काय होणार आहे डिप्रोटोनेशन्स होणार आहे. म्हणजे फायनली याच्यामधला जो H आहे तो H काय होऊन जाईल निघून जाईल. डिप्रोटोनेशन H2SO4 आपण बाहेर काढतो आणि म्हणून याचं जे फायनल मेजर प्रॉडक्ट येते ते या प्रकारचं येते. बघा इव्हन इथे डबल बॉन्ड नसून सुद्धा इथे OH ऍड होते हायड्रेशन ऑपरेटिंगमध्ये. तर दिस इज पॉसिबल ड्यू टू द रिअरेंजमेंट मेकॅनिझम. हे सर्व पॉसिबल कशामुळे आहे रिअरेंजमेंट होत असल्यामुळे आणि म्हणूनच त्या रिएक्शनचं मेकॅनिझम अतिशय महत्त्वाचं होतं जेणेकरून आपल्याला रिएक्शनचे मेजर प्रॉडक्ट काय करता आले पाहिजे प्रिडिक्ट करता आले पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण मेजर प्रॉडक्ट हे प्रिडिक्ट करणार आहोत आणि विच ऑफ द अल्किन अंडरगो फास्टर हायड्रेशन्स म्हणजे कोणत्या अल्किनचा रेट ऑफ हायड्रेशन फास्ट आहे हे 2 गोष्टी आपण इथे आता ऍप्लिकेशन मध्ये समजून घेणार आहोत. बघा सर्वात पहिल्यांदा आपण प्रॉडक्ट प्रिडिक्ट करू की जनरली मी जर म्हटलं असतं की हे जे रिएक्शन्स आहेत तर या रिएक्शन्स मध्ये तुम्ही जर हायड्रेशन्स केलं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर ऍड केलं आहे की नाही तर तुमचा प्रॉडक्ट कोणता तयार होणार आहे. इथे काही प्रॉब्लेमच नाही. तुम्ही सरळ सरळ याचा आन्सर काय दिलं असतं CH3CH2OH हे वाला मेजर प्रॉडक्ट राहिलं असतं. सेकंड एक्झाम्पल जर घेतलं असतं आपण इथे हा वाला जर कंपाऊंड घेतला असता हा वाला आणि याच्यामध्ये वॉटर ऍड केलं असतं बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये हायड्रेशन्स केलं असतं तर आपण मार्कोव्हिकॉस रूलनुसार सरळ सरळ ऍडिशन्स केलं असतं आणि आपला आन्सर काय राहिलं असतं सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल. इथेही काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. म्हणजे रिएक्शन्स करत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण मेजर प्रॉडक्ट कसे प्रिडिक्ट करणार आहोत. सपोज ही एक रिएक्शन्स दिली असते आपल्याला आहे ना आणि या रिएक्शन्स मध्ये आपल्याला हायड्रोलिसिस करायला सांगितलं असते बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड
H2SO4, तर इथे तुम्ही कोणत्या रूलनुसार प्रॉडक्ट काढलं असतं, मार्कोव्ह-विनकॉल्स रूलनुसार काढलं असतं. लेसर नंबर ऑफ कार्बनवर OH जाऊन अटॅच झाला असता आणि आपल्याला काय भेटलं असतं, असा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झाला असता. काय तयार झाला असता, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. नेक्स्ट रिएक्शन जर मी अशी घेतली असती CH3CH आणि इथे CH डबल बॉन्ड CH3 आणि याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं असतं, आहे की नाही, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. पण इथे ज्यांनी मार्कोव्ह-विनकॉल्स रूलनुसार आन्सर काढलं तर त्याचं आन्सर रॉंग आहे. जनरली मुलं काय करतील की रिएक्शन्स मध्ये OH हा इथे लावतो मार्कोव्ह-विनकॉल्स रूलनुसार, पण इथे लावायचा नाही. ऍक्च्युली तुमचा OH इथे लागेल, 1 to शिफ्ट होणार आहे याच्यात आणि आपलं फायनल मेजर प्रॉडक्ट येणार आहे या रिएक्शन्स मधलं. इथे OH लागेल, हा CH2H शिफ्ट होईल. दिस इज द मेजर प्रॉडक्ट इन दिस रिएक्शन्स. त्यानंतर नेक्स्ट जर एक्झाम्पल घेतला आपण, अशा प्रकारे एक एक्झाम्पल घेतला आणि मी विचारलं असतं की व्हॉट इज द मेजर प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन्स. या रिएक्शन्स मधलं मेजर प्रॉडक्ट काय राहिलं असतं. या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला मेजर प्रॉडक्ट जर विचारलं असतं की या रिएक्शन्स मधला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे, तर मॅक्झिमम पोरं काय केलं असतं की OH इथे लावलं असतं, लेस नंबर ऑफ हायड्रोजन अकॉर्डिंग टू द मार्कोव्ह-विनकॉल्स रूल. बट दिस इज द रॉंग आन्सर. इथे 1 to शिफ्ट होणार आहे, हे हायड्राईड शिफ्ट होईल, इथे OH लागेल, मिथाईल शिफ्ट होईल आणि म्हणून तुमचा जो आन्सर येईल तर तो OH इथे लागेल. हा जो आहे हा CH3 इथे शिफ्ट होऊन जाईल, हा वाला CH3 इथे शिफ्ट होईल आणि हा टर्शरी वाला अल्कोहोल तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. तर दिस इज अबाउट दिस रिएक्शन्स. या रिएक्शन्स मधलं प्रॉडक्ट प्रिडिक्ट करत असताना बरेचदा आपण मार्कोव्ह-विनकॉल्स रूलनुसारच प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण ते वाला आन्सर तुमचं बरेचदा रॉंग येऊ शकते. जिथे कार्बोकॅटायन मध्ये 1 to शिफ्ट होऊ शकते, हायड्राईड किंवा मिथाईल शिफ्ट किंवा फिनाईल शिफ्ट, तर त्यावेळेसचे अप्लिकेशन क्वेश्चन्स ते तुम्ही त्याच्या मेकॅनिझमवरून समजू शकता. मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन तयार होते आणि कार्बोकॅटायन्स तयार झाल्यामुळे रिअरेंजमेंट इज पॉसिबल. कोणती पॉसिबल असते, रिअरेंजमेंट मध्ये आपण रेट ऑफ हायड्रेशन ऑफ डिफरंट अल्कीन जे घेतले आपण, तर विच ऑफ द अल्कीन अंडरगो फास्टर रेट ऑफ हायड्रेशन ऑफ डिफरंट अल्कीन आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे की यामध्ये कोणता अल्कीन हा फास्टर हायड्रेशन्स करणार आहे म्हणून. एक एक्झाम्पल घेतो मी, जसं मी इथे पहिल्यांदा इथिलीन घेतला आहे, दुसरा मी प्रोपिलीन घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रोपिलीन घेतला आहे आणि तिसरा मी घेतला आहे तो आयसोब्युटिलीन. काय घेतला आहे, आयसोब्युटिलीन हे वाले. आणि मी विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो फास्टर हायड्रेशन्स. तुम्ही या रिएक्शन्स मधले कार्बोकॅटायन्स पहा, हा वाला प्रायमरी कार्बोकॅटायन्स तयार होईल, हा वाला सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार होईल आणि हा वाला टर्शरी कार्बोकॅटायन्स तयार करतात, बरोबर आहे. आणि मोर स्टेबल द कार्बोकॅटायन्स, मोर फास्टर द रेट ऑफ हायड्रेशन्स. आणि म्हणून हा वाला जर आपण A घेतला असता, हा वाला B घेतला असता आणि हा वाला C घेतला असता, तर C वाल्या कंपाऊंडचा फास्टर रेट ऑफ हायड्रेशन्स राहिला असता, देन B अँड देन A या टाईपचे. त्यानंतर जर आता मी दुसरे वाले अल्कीन घेतले असते, बघा लक्षात ठेवायचं आहे, हा वाला एक अल्कीन घेतो मी, बघा हा वाला एक अल्कीन घेतो A, त्यानंतर एक B टाईपचा अल्कीन घेतो हा वाला. बघा इंटरेस्टिंग आहे, क्वेश्चन्स इझिली समजणं कठीण आहे ना. आणि हा वाला अल्कीन घेतला असता एक थर्ड C आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग अल्कीन अंडरगो फास्टर रेट ऑफ हायड्रेशन. याच्यामध्ये हायड्रेशनचा रेट कोणत्या अल्कीन मध्ये फास्ट होत असते, तर मी इथे कार्बोकॅटायन्स बनवले असते. हा वाला कार्बोकॅटायन्स टर्शरी कार्बोकॅटायन्स बनला असता, हा वाला सेकंडरी कार्बोकॅटायन्स बनला असता आणि हा वाला सेकंडरी कार्बोकॅटायन्स बनला असता. सिमेट्रिकल मध्ये कुठेही शिफ्ट केलं असतं तरी चाललं असतं. आता प्रॉब्लेम तर हे नाही आहे, C अंडरगो फास्टर रेट ऑफ हायड्रेशन, C चा रेट हा फास्टर राहणार आहे. मग नेमकं A मध्ये आणि B मध्ये कोणता असणार आहे, जो आपल्याला एक माहिती आहे. आता या दोन अल्कीन पैकी मोर स्टेबल अल्कीन पाहू आपण. मोर स्टेबल असेल अल्कीन तर लेस रिएक्टिव्ह, बघा लक्षात ठेवायचं आहे, मोर स्टेबल अल्कीन लेस रिएक्टिव्ह. जे अल्कीन काय राहणार आहे, मोर स्टेबल असेल तो लेस रिएक्टिव्ह आहे. आता सांगा मला याच्यापैकी स्टेबल कोणता आहे. अल्कीनची स्टेबिलिटी आपण कोणत्या याच्यानुसार सांगत असतो, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे.
आहे की नाही, जो अल्किनची स्टॅबिलिटी सांगतो. आता इथे बघा, इथे आपल्याला 6 अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. काय आहे? 6 अल्फा हायड्रोजन्स, आणि या डबल बॉन्डला 2 अल्फा हायड्रोजन्स आहेत. तर नॅचरली ज्यांच्यापाशी जास्त अल्फा हायड्रोजन असते ते मोर स्टेबल असते, आणि मोर स्टेबल असेल तर तो लेस रिएक्टिव्ह राहील. सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण राहणार आहे मग इथे? सी. बघायचे इथे जर आपण रिएक्टिव्हिटीचा विचार केला तर सी इज मोर रिएक्टिव्ह. आता हे मोर स्टेबल आहे म्हणजे लेस रिएक्टिव्ह, हे लेस स्टेबल आहे म्हणजे मोर रिएक्टिव्ह. नंतर बी ची रिएक्टिव्हिटी असेल आणि सर्वात कमी रिएक्टिव्हिटी राहणार आहे तुमची ए ची. तर दिस इज द ऑर्डर ऑफ हायड्रेशन ऑफ अल्किन. डिफरंट अल्किन मध्ये या टाईपचे आपण ऑर्डर ऑफ हायड्रेशन्स करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट काही एक्झाम्पल घेऊ आपण, की सपोज मी जर एक अशा टाईपचं एक एक्झाम्पल घेतलं असतं आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग अल्किन अंडरगो फास्टर रेट ऑफ हायड्रेशन्स. सपोज एक अल्किन घेतला मी अशा प्रकारे, बेन्झीन घेतला CH डबल बॉन्ड CH2. दुसराही बेन्झीनच घेतला, बघा लक्षात ठेवायचं, सेम कंपाऊंड काढलं मी CH डबल बॉन्ड CH2. तिसराही कंपाऊंड मी सेम काढतो, हाही कंपाऊंड तोच काढतो CH डबल बॉन्ड CH2, आणि हा चौथाही कंपाऊंड तोच काढतो, आहे की नाही. आणि आता यांच्यामध्ये सबस्टिट्यूएंट चेंज करतो. काय करतो? सबस्टिट्यूएंट चेंज करतो. याला ॲज इट इज राहू देतो. याला मी आता कोणता ग्रुप लावणार आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, म्हणजे मायनस I इफेक्ट. क्लोरीनचा मोर इफेक्ट कोणता आहे? मायनस आहे. त्याच्यानंतर NO2 ग्रुप लावतो. याला NO2 ग्रुप काय करत असतो माहिती आहे ना आपल्याला? हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे मायनस M इफेक्ट, आहे की नाही. मायनस M इफेक्टिंग ग्रुप आहे. हा वाला मायनस I इफेक्टिंग ग्रुप आहे की नाही. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ना. त्यानंतर नेक्स्ट हा जो याला लावतो तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लावतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे एनिसॉल, हे इलेक्ट्रॉन डोनेट करत असते. आता नॅचरली यापैकी कोणता अल्काइन A, B, C आणि D अंडरगो फास्टर रेट ऑफ हायड्रेशन्स करेल, असं जर क्वेश्चन असेल तर नॉर्मली आपल्याला सर्वांपासून पहिले कार्बोकॅटायन्स पाहू. तर इथे फिनिल स्टेबल रेझोनन्स स्टेबलाइज कार्बोकॅटायन म्हणून, इथेही फिनिल रेझोनन्स स्टेबलाइज कार्बोकॅटायन म्हणून, इथेही फिनिल रेझोनन्स स्टेबलाइज कार्बोकॅटायन म्हणून, इथेही फिनिल रेझोनन्स स्टेबलाइज कार्बोकॅटायन म्हणून. आता कार्बोकॅटायन तर सेम आहे यांच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. मग आता कार्बोकॅटायन सेम असेल तर मग आता कसं काय विचार करावं की आपण हा वाला यापैकी कोणता अल्किन फास्टर हायड्रेशन ऑफ अल्किन करेल म्हणून. तर आता आपण यांना लागलेले ग्रुप लक्षात ठेवू. आता हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज अंदर ओढल, म्हणजे याला अनस्टेबल बनवलं, काय बनवलं? अनस्टेबल बनवलं. आणि म्हणून याचा हा अनस्टेबल असल्यामुळं याच्यावर रेट ऑफ हायड्रेशन फास्ट होणार नाही. आता इथे बघा, हा त्याच्याही पेक्षा मोर पॉवरफुल असतो, पॉझिटिव्ह चार्जला ओढतो, आहे की नाही. आणि पॉझिटिव्ह चार्ज जर ओढला तर तो अनस्टेबल बनल, आहे ना. आणि हा मोस्ट अनस्टेबल होईल, हे मोस्ट अनस्टेबल कार्बोकॅटायन आहे ना. आणि हा जो आहे हा कार्बोकॅटायन्सला स्टेबलाइज करेल, प्लस M इफेक्ट म्हणतो, मेसोमेरिक इफेक्ट, आहे की नाही. हा प्लस M इफेक्ट दाखवतो, हा याला स्टेबलाइज बनवतो. आणि म्हणून जितका जास्त स्टेबल तेवढा तो मोर रिएक्टिव्ह, आहे की नाही. म्हणून तुमचा D वाला जो असेल तो मोस्ट स्टेबल आहे. आता इथे उडणार आहे नाही आणि काहीच नाही, उडणारे हे दोन्ही आहे, हा उडणार आहे नाही, त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा तर हा स्टेबल आहे, म्हणजे दुसरा मेन स्टेबल हा राहील. मग आता या दोघांपैकी कोण स्टेबल राहणार? मेसोमेरिक इफेक्ट मायनस M इफेक्ट प्रिडॉमिनंट असते दॅन द मायनस I इफेक्ट. म्हणून हा जास्त उडल, हा खूप अनस्टेबल असेल, हा त्याच्यापेक्षा थोडा मोर स्टेबल असेल, म्हणून B थोडा मोर रिएक्टिव्ह असेल, आणि हा सर्वात अनस्टेबल असेल, आहे की नाही. सर्वात स्लो हायड्रेशन्स हे करेल. आणि अशा प्रकारे रेट ऑफ हायड्रेशनचे काही एक्झाम्पल आहेत जे आपण इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता याच्याही नंतर काही अप्लिकेशन्स क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा हायड्रॉलिसिस जेव्हा करतो, ऍसिड हायड्रॉलिसिस ऑफ अल्किन, तर त्यावेळेस या सर्व इन्फॉर्मेशन्सवर लक्ष ठेवायचं. ओनली अँड ओनली मार्कोविंकॉफ्स रूलवर डिपेंडंट राहायचं नाही. आणि मार्कोविंकॉफ्स रूलवर डिपेंडंट राहिले तर तुम्ही बरेचसे आन्सर जे आहे ते रॉंग करू शकता. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. तर आता याच्याच नंतर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचा आहे. आणि प्रायमरी अल्कोहोल आपण कोणत्या रिएक्शन्स पासून करत असतो? इथे ते आपल्याला सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोलच बनते, एक्सेप्ट मिथिल अल्कोहोल सोडून, आहे की नाही. आणि म्हणूनच आपण दुसरी जी रिएक्शन्स आहेत ती आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन्स.
ती पाहणार आहोत. कोणती? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन्स विच इज the addition of water according to the anti-Markovnikov rule आणि which is used for the preparation of primary alcohol. ठीक आहे, ही सुद्धा खूप महत्त्वाची रिएक्शन्स आहे. आणि ह्या दोन्ही रिएक्शन्स 11th मध्ये अल्कीन मध्ये आहे आणि 12th मध्ये ही अल्कोहोल या चॅप्टर मध्ये येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित ऐका, अप्लिकेशन सॉल्व्ह करून पहा, तुम्हाला कोणतीच अडचण जाणार नाही.